शुभ प्रभात। आज आहे संडे। आज आपल्याला एक लग्न अटेंड करायचं आहे। स्वतःच्या फ्रेंडच्या भावाचं लग्न आहे। सकाळी सकाळी उठून मला घेऊन झाली आहे। येणार आहे, सागरला भेटायचं आहे। सागरच्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, त्याच्यामध्ये एअर पकडतोय आणि परत अभिला भेटायला जायचं आहे। त्या दोघी झालेल्या आहेत तयार। तिचा मेकअप कुठे झाली? लग्नाला। कोणाच्या लग्नाला चालली तू? शिष्काच्या काकाला। ही आहे रेवाची बेस्ट फ्रेंड। काय आलं? काय झालं? कोणाची साडी असेल तर काय प्रॉब्लेम आहे? मग तू गाडी कोणी चालवली पाहिजे? मी आणि मम्मी। मम्मी नाही का? मम्मी ना हा? मम्मी साडी आहे। मग साडी आहे तर काय आलं? ही आहे रेवाची खेळणी। सगळीकडे जाताना नुसती खेळणी 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 खेळणी। एवढ्या मोठ्या डिकीचा उपयोग या खेळण्यांसाठी। सगळं लग्न बिग्न आटकून आता सागरला कॉल करतो आणि सागरला कॉल करून पटकन जाऊया अभिकडे आणि त्याच्या अगोदर बुलेट वळलं। काय काम होतं? आपलं व्हिडिओ काय? व्हिडिओ प्लॅनिंग। चलो जाऊया बुलेट वर्ल्डमध्ये फटाफट। आबीला भेटायचं आहे, कारण का आबीला भेटलोच नाही आहे मी। आबीच्या मोमोच्या स्टॉलचं ओपनिंग झालेलं आणि त्या ओपनिंगला मला जाऊ शकलो नाही, कारण मला खूप लेट झालेला। कारण का आबी 3 वाजता त्यांनी मला फोन केला आणि 3 वाजता फोन करून त्यांनी सांगितलं की 4 वाजता ओपनिंग आहे। आणि त्या दिवशी नेमका रेवाचा लास्ट डे होता समर कॅम्पचा आणि मला काय पण करून जायचं होतं तिच्यासाठी। जाऊ, सागर उभा आहे, सागरच्या गाडीचं सॉर्ट करू आणि मग अभिकडे जाऊ। राईडला आल्यापासून आहे ना, गाडीची अवस्था खूप खराब आहे, सगळी घाण झाली आहे। थोडं गाडी पण वॉश करू, खूप खराब आहे गाडीची अवस्था। ही आहे आपल्या भावाची गाडी आणि भाऊ म्हणजे हा रम्या दादा। रम्या दादा, कॉंग्रॅच्युलेशन्स, थँक्स तुझ्या नवीन गाडीबद्दल। मला शिकवलं कसं फिट राहायला पाहिजे, कसं काय राहायला पाहिजे। ऑलमोस्ट आपण वर्षभर आपण जिम केली सोबत। हा रोज सकाळी 5:30ला मला फोन करायचा, भाई लवकर आहे, भाई लवकर आहे, खाली आहे। आणि ह्याच्यामुळे मी जिम स्टार्ट केलेली, मी चांगला फिट झालेलो, माझं पोट आत गेलेलं। पण बाय परत कॉंग्रॅच्युलेशन। आणि हा आपला 100वा सबस्क्रायबर आहे, ह्यांनी आपल्याला 100वा सबस्क्राईब केलंय। ते म्हणतात ना 100 मधनं एक असतो तो हा। यश चव्हाण मित्रा, ब्लॉगर कसं वाटतंय? आमचे ब्लॉग कसे वाटतात तुम्हाला? एक नंबर बाबा। हे आपल्यासाठी सरप्राईज आहे, हे आज रिव्हील करतो। आज चांगले कपडे घातले असते रे, बोलायचं ना पहिला ब्लॉग हे करतोय। अरे माणसाचं मन साफ हवं, कपडे नाही, समजली ना? कष्ट करणारी माणसं आहेत आपण, हो की नाही? चला थँक्यू, याच्यासाठी भेटतो। ह्या गोष्टी पण आपण करतो आणि ह्या अशा नेम प्लेट जर कोणाला हव्या असतील अजून, याचा पहिला गिराईक मी बनणार आहे, कारण का मला माझ्या घरासाठी हवं आहे। उद्या असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये याच्या इंस्टाग्रामचा पेज आणि मोबाईल नंबर सगळं टाकतो, येईल। आपल्या भावांना सपोर्ट करणं आपलं कर्तव्य आहे। काहीतरी प्रॉमिस केलंय, तू मला काहीतरी अॅनिमेशन वगैरे बनवून देणार आहे। 2 दिवस दे मला। आता त्या गोष्टीला 5 दिवस झाले। 2 दिवसात चल बाय। चल बाय। तरुण माणूस आहे हा, चिरतरुण माणूस हे की नाही? ह्याला कधी पण बघा, हा एवढाच सुंदर, एवढाच फ्रेश नेहमी दिसत असतो। म्हणजे आता ह्याच्याकडे बघून ना मी स्वतःची काळजी घ्यायला लागलोय। मुझे ऐसे कबीर सिंह याद आती है। बस क्या हमें लगा था कबीर सिंह का एंट्री होगा। इसको बोला भैया कबीर सिंह आ गया।
ब्लॉग्स हमेशा कंटिन्यू चालू किया। यस सुनने में अच्छा लगता है और देखने में भी अच्छा यस 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 लोगों को मोटिवेशन भी मिलता है। यस कीप कंटिन्यूइंग दिस काइंड ऑफ यस तुम लोग के वैसे हम लोग ये सब कर सकते हैं, तुमच्या सगळ्यांना सपोर्ट हवा बस, अजून काय. टू बी ऑनेस्ट प्रत्येक जण ब्लॉग करतो पण हां. काही लोकांना ते सूट होतं. करताय हां विच इज व्हेरी नाईस. चांगलं वाटतं बघायला, म्हणजे इंटरेस्टिंग वाटतं आणि असं वाटतं व्हॉट नेक्स्ट व्हॉट. तो भरपूर फिरतो आम्ही. तुम्ही जे फिरताय ते लोकांना दाखवताय. आता तू विचार कर, ही गाडी माझी 70,000 किलोमीटर झाली, ऑलमोस्ट 70,000 होईल आता. म्हणजे आता आपण व्लॉगिंग स्टार्ट केलं, तू इमॅजिन कर जर ते 70,000 पूर्ण दाखवले असते तर. नमस्कार 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 मित्रांनो, फायनली आलो आहे गाडीवरती. म्हणजे एक आठवड्यानी आपण मोठं ब्लॉग करतोय. आता चाललो अभिकडे. छोटी मोठी कामं होती, ती सगळी कामं संपवली आणि आता पहिलं अभिकडे पळूया. ही दोघं उद्या चालली आहेत फिरायला मला सोडून. होप सो तुम्हाला आवाज येत असेल प्रॉपर. आता तुमच्या माईकचा इशू सॉल्व केलाय. द विंटेज बाईक, तिचा नंबर बघूनच भारी वाटतंय, MMW. आपण सकाळी रेवाला आणि आपण सगळे इथे झालेलो SNDT कॉलेज लग्नासाठी आणि आता परत त्याच रस्त्याने चाललोय आपल्या अभिभाईकडे. मोमोज खाय, आज नॉनव्हेज, आज चिकन मोमो. रविवार आहे. हां आज जरासा कळ भेटला ना की लागतो आम्ही कॉर्नरिंग करायला. थोडा मध्ये कॉन्फिडन्स लूज झालेला, पडलो होतो तेव्हा, पण आता नाही. आला आहे माझ्या अभिचा मोमोचा स्टॉल, पण अभि कुठे दिसेनासा होतो मला. हा आहे आपल्या अभिषेकचा मोमोचा स्टॉल. ज्याच्यासाठी आलोय तोच नाही आहे जागेवरती. आणि हे आगमन झालं माझ्या मित्राचं. आणि काल रात्री आमची खूप चर्चा झाली. हा मी याला काल खूप त्रास दिलाय रात्री 1:30 वाजेपर्यंत. बाबा खूप खूप अभिनंदन. मी त्या दिवशी आलेलो पण खूप लेट झाला मला, त्यामुळे मी काही शूट नाही केलं. पण आज खास 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 तुझ्यासाठी आलोय. आणि हा आजचा ब्लॉगचा इन्स्पिरेशन आज सकाळपासून चालू झालाय तुझ्यामुळे. थँक्यू व्हेरी मच. आपण खास आलोय ह्या एक गोष्टीसाठी जी आपण बनवली आहे आपल्या भावासाठी. भाऊ हे घ्या. कसं वाटलं तुला? आपल्याला मार्केटिंग करायची होती, त्यांचीच वाट बघत होतो. धन्यवाद आदित्यजी. काय नाही धन्यवाद कसले बाणू नकोस तू, माझं कर्तव्य आहे ते. नाही पण आपल्याला अशा सगळ्या गोष्टी चालू ठेवायच्या आहेत. मग काल मी थोडा डिप्रेस्ड होतो, काही गोष्टी माझ्या डोक्यात वेगवेगळ्या चालू होत्या. पण रात्री अभिनी मला 12-12:15 वाजता फोन केला आणि ऑलमोस्ट 1:30 वाजेपर्यंत तो माझ्याशी बोलत होता. आणि आज मी सकाळी ब्लॉग फक्त याच्यामुळे चालू केला आहे, नाही तर मला आज मूडच नव्हता सकाळपासून ब्लॉग चालू करायचा. बट ठीक आहे, इट्स ओके. आपले असे मित्र हवेत म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या पाठीशी उभी असले पाहिजे, हे की नाही? आपण नेहमी बरोबर. तुला खूप खूप शुभेच्छा, शुभेच्छा नवीन सेटअपसाठी. याच्यासाठी आता मी एक नाव ठरवलंय. तर पहिले हिला वॉश करूया आणि मग तिचं नामकरण करूया. माझ्या डोक्यात ना 2 नाव आहेत, तर तू मला सजेस्ट कर कोणतं नाव तू जे सांगशील ते मी नाव ठेव. चालेल. आम्ही गाडी वॉश केल्यानंतर रिव्हील करतो नाव काय. बरं ओके. हे आपल्या सगळ्यांसाठी किचन्स आपण बनवून घेतलेले आहे. ब्रँड आहे. हवा तर झालीच हवा तर झालीच पाहिजे. असं कोण बोलतो ते मला नाही माहिती. कोणाची स्टाईल मारली? रोहित जर तू बघतोयस ना. हो रोहित तू हवा होतास. रोहित तुला मिस करतोय म्हणून पण आणि अजून रोहितला माहितच नाहीये की आम्ही सरप्राईज आहे रोहितसाठी काय बनवलंय. उद्या जर त्यांनी ब्लॉग बघितला तर त्याला समजेल काय सरप्राईज आहे. आपण मोटो ब्लॉग सोबत फूड ब्लॉगर पण झालोय, हे की नाही? हे चिकन पेरी पेरी आहे, नॉर्मल चिकन वाला आहे. तू काय ऑर्डर केलंय? स्टीम्ड मोमो. आणि खरंच खूप भारी टेस्ट आहे. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी खाल्ले पण अशी टेस्ट नाही आहे. तो मोमोज खाऊन झालेत आपले. आता चाललोय अभि भाई बरोबर आपल्या वॉशिंग सेंटरला. अभिला बघून आहे ना मला साऊथ इंडियन पिक्चर मधला हिरो आठवतोय कोणतरी. हा आपला चाल
आपल्या भाईचा स्वॅगच वेगळा आहे. भाई आपला एवढा कष्ट करतो दिवसभर, हे ते पण हार मानत नाही भाऊ आपला. आणि हे आपण पोचतोय आपल्या अभिभाईच्या वॉशिंग सेंटरवरती. हे आपल्या ऑफिसच्या खाली काय होतं ना, खूप सारे कावळे कबूतर बसतात, खूप घाण करतात गाडी, बरंच घाण करतात. हे बघतानाच किती सॅटिस्फाईंग वाटतं. असं तर मला माझी 4 व्हीलर पण घेऊन यायची एकदा इथे वॉशसाठी अभिकडे. मगाशी भाई आपला खूप कष्ट करतो, जे जिथं जागतं उदाहरण आहे की थांबायचं नाही, गाड्या थांबायचं नाही. लपतोय तो लपतोय. सागर करायचं काय युनिटला 7 वाजताचं हे झालंय मॅन्डेटरी. सूर्य पिएंगे. चेस. आता ना 2 मिनिटापूर्वी ना मी हा टॉयलेट आहे गेलो ना, असं एंट्री घेतली आणि आपण सायन्स सेंटरमध्ये कसे ते बॉडी अशा लटकवलेल्या असतात तशा टाईपमध्ये जसं एंट्री घेतली ना आपलं काळोख होता. तर एंट्री घेतली ना तर आपल्याकडे असा काळोख होता आणि ना सगळे लाईनी जशी उभे होते. तर असं वाटत होतं की सायन्स सेंटरमधल्या त्या बॉड्या अशा उभ्या आहेत नाही. असं एंट्री घेतली काळोखावर थांब असं काय नाही होतं माणसं गप्पा आलो ह्यांना 12 ना यांच्यामुळे आम्हाला त्रास होतो. या झाल्यात आपल्या गाड्या तयार सज धज के. गाडी वॉश करून झाली आहे. असं वाटतं की जावं उद्या राईडसाठी निघून जावं ह्या दोघांसोबत. हे बघ ह्याला म्हणतात ना परफेक्ट फ्रेम. ॲक्च्युली परफेक्ट फ्रेम. माझी सगळी प्रिय माणसं एका फ्रेममध्ये. अभिषेक गराटे, सागर निगम, अथर्व शिर्के आणि हे माझं पहिलं फ्रेम. आज अभिनी एक गोष्ट सांगितली आहे की तो माझ्या गाडीचं नाव रिव्हील करणार आहे. मी त्याच्यासाठीच थांबलेलो. तर अभि तू 2 ऑप्शन निवडले होते. हां, तर त्यामधला दोन्ही ऑप्शनची नावं सांग मला. एक तर पहिलं होतं ऐरावत आणि दुसरं होतं अश्वमेध. मला दुसरं मला आवडलेलं आहे अश्वमेध. चला आपल्या गाडीचं नामकरण झालेलं आहे. तिचं नाव आजपासून आहे अश्वमेध. आता मी तिला कुठल्या नावाने हाक नाही मारणार, मी तिला नेहमी अश्वमेध या नावाने हाक मारणार. थँक्यू अभि. तर तिघांच्या गाड्यांची नावं झाली. अरे मला एवढं हसायला आलं नाही तर निम्मच ऐकून आणि सागर निंबासवर असा वागणार आणि फक्त 2 त्याला हे करणार. सागरचा ना आता जे गेले होते म्यानमारला तो ब्लॉग बघा. त्यामध्ये ना एक शॉट मला एवढा आवडला ना. हा मस्त असा चालला हायवेवरती आणि एक शॉट आला, हा बोलतो चल साईडला आणि लगेच तिकडे मला एवढं हसायला आलं. तुला सांगतो की मला ना जाम टेन्शन होतं कारण काय ना गोप्रो बंद. प्रेम की तलाशमेचं काय चाललं होतं मला माहिती नाही. आपला घेऊन नाही पण त्यांनी मागून छान फुटेज घेतली, रील बनवली आणि काय हा शॉट टाकणार आहे मला काही समजत नव्हतं. पण जेव्हा ह्याचा व्हिडिओ आला मी फुल चक्रावून गेलो. म्हणून तुला म्हणतो द लेजंड, द मॅव्हरिक, द सागर निगम. हे या ब्लॉगमध्ये सांगतो मला सागरची एडिटिंग आवडते. मला सुद्धा खूप आवडते. ते दरवेळेस काय ना काय चेंजेस असतात. खरं आहे. म्हणजे एडिटिंग बी अलग असं नको करत रे बाळा. अथर्व साहेब, हे तुम्ही काय केलंय? हे आपले सगळ्यांची ब्रँडिंग केली आहे. हे ओके. वर्ल्ड, हे आपले रोहित साहेब, हे माझं, हे सागर निगम ब्लॉग्स, हे आपलं पार्वती वॉशिंग सेंटर आणि हे द मेन
लास्टला ते मेन ठेवलं होतं एनफिल्डर आधी. क्या बात आहे, क्या बात आहे. अथर्व सांगतोय सागरला तूही चालवू शकतो. त्यांनी तू चालवली ना माझी गाडी? अजून नाही चालवली? नाही सॉरी, ही माझी गाडी नाही, हा माझा अश्वमेध आहे. आता मी हिला आजपासून आपण हिचं नाव ठेवलंय अश्वमेध. तर आजपासून मी अश्वमेधच हाक मारणार हिला. हा आहे अमित भाई. हा एवढ्या प्रेमाने यांनी गाडी धुतली ना, दोन्ही आपली अश्वमेध आणि बुलबुल दोन्ही पण एवढ्या प्रेमाने यांनी धुतल्या आहेत ना, म्हणजे आपली स्वतःची गाडी समजून यांनी सगळ्या गोष्टी केल्या आहेत. त्याला आम्ही सांगितलं पॉलिश नको करू, राहून दे. नाही, तो म्हणतो मी करणार. त्याला सांगितलं राहून दे, डिझेल वॉश नको करू, तो म्हणतो नाही दादा, ते जे सगळी गाडी घाण झाली आहे, सगळं ऑइल लागलं आहे, ते डिझेलशिवाय जाणार नाही, तू काळजी करू नको, मी तुला व्यवस्थित गाडी करून देतो. म्हणजे हे आहेत ही अशी पोरं आपल्यावरती प्रेम करणारी आणि आपल्या गाड्यांवरती. तर असंच प्रेम तुमच्या सगळ्यांचं लाभून दे आणि असंच प्रेम राहून दे. चलो बाय बाय अभी भाई, थँक्यू व्हेरी मच एवढी छान गाडी करून दिल्याबद्दल. खूप मेहनती आहे भाई, दोघं पण खूप मेहनती आहेत. दोघं पण खूप मेहनत करतात आणि ह्या मेहनतीचं फळ लवकरच भेटेल दोघांना. आणि आमच्या सगळ्यांची शुभेच्छा आहे तुम्हा दोघांना. तिचं फळ कधी वाया जात नाही, भेटतं ते तुझ्या योग्य वेळेला योग्य ठिकाणी. सगळ्या गोष्टी तुला बरोबर भेटणार. गाइस एंड बेल्स, बाय बाय. चलो बाय बाय, भेटू लवकरच. डर जरूरी है. जो तुम लोग डरे और उसने उल्टा हेलमेट पहना ना, डर जरूरी है. त्यांनी हेल्मेट घातला नव्हता आणि तो हवालदार या इथे उभा होता आणि ह्यानी बघितलं तो हेल्मेट डायरेक्ट उलटा घातला. हवालदार पण तो सरळ तरी घाला. ही बघा, हीच ती जिला मी खूप मिस करत होतो एवढे दिवस. हे आपले सबस्क्रायबर आहेत. हे आपले सबस्क्रायबर आहेत, मीटअपसाठी आलेले आहेत. बघा आपले फॅन फॉलोईंग वाढलेले आहेत. हां, निधी ही उज्जैनला माझी पिलियन होती आणि ही सर्व भाच्यामध्ये ही सगळ्यात लाडकी आहे माझी, है ना. आमच्याकडे एक ओरीची फॅन भेटले. ओरीची फॅन आहे. अरे भारी एकदम. पण तू आज इथे कशी काय आली? अच्छा, तुम्ही भी चमकना है. रविवार संपला आपलं, काय म्हणतात ते, आज सुट्टीचा दिवस संपला. सकाळपासून भरपूर फिरलो. आज आपल्या गाडीचं नाव रिव्हील केलं. अभिकडे जाऊन आलो, अभिला भेटलो. त्यांनी मोमोजचा नवीन स्टॉल चालू केला आहे, तर त्याला जाऊन आलो. त्याच्यानंतर तिथून आलो, अभिच्या वॉशिंग सेंटरला गेलो, कारण का आपली अश्वमेध धुतली नव्हती, खराब झालेली आणि मला अक्षरशः बघवत नव्हतं. तर ती वॉश करून घेतली. तिचं नाव रिव्हील केलं आपण. म्हणजे आज एवढी वर्ष मी चालवतो, ऑलमोस्ट 5 वर्षाची गाडी चालवतोय, पण कधी ब्लॉगिंग वगैरे केलं नव्हतं. त्यामुळे मग तिचं नाव काही ठेवलं नव्हतं. आपण ते नाव पण ठेवलं तिला, अश्वमेध. खूप छान गेला आजचा दिवस, खूप मजा केली मित्रमंडळींबरोबर. अख्खा दिवस कधी संपला माहीत नाही. श्रद्धाचा फोन आला तेव्हा म्हणाले 10 वाजलेत. तर मला कळलं की बाबा हा खरंच 10 वाजलेत, जायला पाहिजे घरी. आलो आणि सागरच्या गाडीचा थोडासा इश्यू झाला आहे. एकदम बेसिक्स आहे, काय प्रॉब्लेम नाही एवढा, आपण सॉर्ट करू दे. त्याच्या गाडीच्या आतमध्ये आहे ना रस्ट पकडली आहे टँकमध्ये. तर त्या टँकला थोडं आपल्याला क्लिनिंग करून टाकायला लागेल, केमिकल्स वगैरे टाकून. तर आता सागर उद्या चाललं आहे आपल्या राकेशच्या भावाच्या लग्नासाठी. तर ते जाऊन आला की आपण 2 दिवस गाडी बुलेट वेलमध्ये ठेवू आणि बुलेट वेलमध्ये ठेवून त्या गाडीचा जो काय प्रॉब्लेम आहे तो सॉर्ट करू. कारण का आपल्या खूप चांगल्या आणि मोठ्या राईड्स. अजून एक मित्राचं लग्न आहे, जर आम्हाला पॉसिबल झालं
तर आम्ही त्या लग्नाला आम्हाला जायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला त्या गाडीचं काम करून घ्यावं लागेल. बाय बाय देन, टेक केअर, सी यू, काळजी घ्या. असेच व्लॉग बघत राहा आणि थँक्यू व्हेरी मच की तुम्ही माझे व्लॉग बघताय, ते तुम्हाला आवडत आहेत आणि तुम्ही शेअर करताय, खूप छान कमेंट करताय. थँक्यू व्हेरी मच. गुड बाय.